प्रेज द लॉर्ड. परमेश्वराची स्तुती असो, त्याच्या नावाला मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आजचा हा दिवस परमेश्वरानं प्रत्येकाच्या जीवनासाठी आशीर्वादित, आनंददायी, आरोग्यदायी केला. आनंदाची कृपा आम्हावर पुरेशी ठेवली. इथपर्यंत या भूतलाचा प्रवास सुरक्षित, समाधानी, आरोग्यदायी, आनंददायी केला. त्याबद्दल आपण देवाच्या मनापासून आभार मानूया, त्याची उपकार स्तुती करूया. त्याच्या नावाला मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व काळ देऊया. आणि विशेष करून आज या समयी या प्रसंगी जग आणि जगातील सर्व नाशवंत गोष्टीपासून प्रभूला आम्हाला वेगळं केलं आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावामध्ये या समयी त्याची वाणी ग्रहण करण्यासाठी, आत्मसात करण्यासाठी, शिकण्यासाठी, समजण्यासाठी, त्याच्यावर मनन आणि चिंतन करण्यासाठी आणि विशेष करून त्याच्यामध्ये आपलं स्वतःचं अंतर्मुख पाहण्याची ही संधी प्रभूने आम्हा प्रत्येकाच्या जीवनासाठी आशीर्वादित केली. त्याबद्दल आपण देवाची मनापासून आभार मानूया. यावेळेस आपण आपलं लक्ष, आपलं चित्त यावेळेस त्या परमेश्वराकडे केंद्रित करूया. प्रभूच्या अधीन आणि स्वाधीन यावेळेस स्वतःला करूया. आपण प्रार्थनेमध्ये असूया. तू बदल दे मेरे मन को, दे आशीष इस जीवन को, तेरी करुणा हम पे बरसे, करते हैं प्रार्थना तुझसे, तेरी महिमा से, तेरे सामर्थ्य से फिर से तू अभिषेक कर दे, बहने दे उस हवा को, छूने दे हर एक दिल को, तेरा दर्शन हमें मिले, करते हैं प्रार्थना तुझसे, तेरी महिमा से, तेरे सामर्थ्य से फिर से तू अभिषेक कर दे, तेरी महिमा से, तेरे सामर्थ्य से फिर से तू अभिषेक कर दे. ह्यात ईश्वरा दयेच्या कृपेच्या महासागरा या सृष्टीच्या निर्माते आमच्या जिवंत उद्धारक देव प्रभू परमेश्वरा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो, नतमस्तक होतो. आमचं समर्पण आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये करीतो. आजच्या दिवसासाठी आम्ही मनापासून तुझे आभार मानतो. या समय आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो, नतमस्तक होतो. आमचं समर्पण तुझ्या पवित्र हातामध्ये करीतो. आजच्या दिवसासाठी आम्ही मनापासून तुझे आभार मानतो. या समय आम्ही विशेष करून तुझ्या चरणाजवळ येतो, प्रार्थना करतो. तुझं पवित्र वचन शिकण्यासाठी समजणार मन, विचार करणारी सत्सक विवेक बुद्धी प्रभू तो आम्हाला दे. प्रभू आत्मा मंडळास काय म्हणतो, ज्याला कान आहेत तो ऐकू, ते आध्यात्मिक कान प्रभू तो आम्हाला पुरवी. आणि जे वचन आम्ही ऐकू, वाचू, स्वीकारू ते आमच्या हृदयपटलावर कोरलं जावं आणि आमच्या जीवनातून, आचरणातून, कृतीतून आम्ही ते इतरांना विदित करावं आणि तुझं गौरव, तुझी साक्ष आमच्या आचरणाद्वारे इतरांना द्यावी. याकरिता प्रभू तो आमचं सहाय्य कर, मार्गदर्शन कर. विशेष करून आम्ही हीच प्रार्थना करतो प्रभू, ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, तुमचा प्रकाश इतरांसमोर असा पडू द्या की तुमचे सत्कर्मे पाहून स्वर्गीय प्रेमळ पित्याचा गौरव व्हावं. हे अद्भुत आणि दैवी कृपादान आमच्या जीवनामध्ये राहावं आणि त्याप्रमाणे आम्ही आमचं जीवन व्यतीत करावं. याकरिता प्रभू तो आमचं सहाय्य कर, मार्गदर्शन कर. इथून पुढची वेळ तुझ्या हातात समर्पित करतो. जे ऐकणारे कान आहेत प्रभू ते प्रत्येक याद्वारे तू आशीर्वादित कर आणि हे मन जीवन परिवर्तन करणार असं तुझं वचन प्रत्येकासाठी आशीर्वादित व्हावं असं तुझ्या दयेने कृपेने कर. प्रभू येशू आमचं तारणार याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराची स्तुती असो. यावेळेस आपण आपलं लक्ष, आपलं चित्त परमेश्वराच्या पवित्र वचनाकडे केंद्रित करूया. आजचा हा दिवस परमेश्वरानं प्रत्येकासाठी आशीर्वादित केला. त्याबद्दल आपण देवबापाचे मनापासून आभार मानूया. निश्चित अर्थानं स्तोत्रसंहिता 34:8 मी सदैव म्हणतो की परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. आणि खरंच तो खूप चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. आणि याचा अनुभव आणि प्रचिती हीच की आज आम्ही या भूतलावर जीवित आहोत आणि त्याचं नामस्मरण करीत
आहोत. गेल्या काही दिवसांमध्ये ज्या परिस्थितीतून संपूर्ण मानव जातीचा प्रवास होत आहे, ज्या परिस्थितीतून लोक जात आहेत, त्या सर्व प्रतिकूल परिस्थितीमध्ये अनुकूल कार्य करणारा विश्वसनीय देव त्यानं सदैव पदोपदी क्षणोक्षणी आम्हाला याचा अनुभव दिला की मी किती चांगला आहे, म्हणजे परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक त्याच्या लेकराच्या जीवनासाठी प्रभूनं दिला. त्याबद्दल आपण त्या देवबापाचे आभार मानूया. ज्याप्रमाणे स्तोत्रकर्ता 34 त्याच्यामध्ये कारण की ज्यांनी त्याच्याकडे पाहिले ते प्रकाश पावले, त्यांची मुखे लज्जेने कदापि काळो नाही. तर या पामराने धावा केला आणि परमेश्वराने तो ऐकला आणि त्याने त्याच्या सर्व संकटातून त्याला सोडविले. स्तोत्रसंहिता 34, 5 आणि 6 हे स्तोत्र आम्हाला मार्गदर्शन करत आहे आणि खरोखर तो अनुभव या सर्व काळामध्ये आम्हाला आलेला आहे, येत आहे आणि भविष्यामध्येही येणार आहे. स्तोत्रसंहिता 91 आणि 14, 15, 16 या वचनामध्ये ज्यावेळेस आम्ही जातो त्या ठिकाणी स्तोत्रकर्ता म्हणतो, माझ्यावर त्याचे प्रेम आहे म्हणून मी त्याला मुक्त करेन, त्याला माझ्या नावाची जाणीव आहे म्हणून मी त्याला उच्चस्थळी सुरक्षित ठेवेन. तो माझा धावा करेल तेव्हा मी त्याला उत्तर देईन, संकट समयी मी त्याच्या जवळ राहीन. मी त्याला मुक्त करेन, मी त्याला गौरव देईन, त्याला दीर्घायुष्य देऊन तृप्त करेन आणि त्याला सिद्ध केलेल्या तारणाचा अनुभव घडेल. स्तोत्रसंहिता 91 हे परमेश्वराच्या विश्वासणाऱ्यांसाठी खरोखर एक प्रेरणा देणारं, आशा देणारं, धीर देणारं असं हे स्तोत्र आहे. आणि या स्तोत्रामधून परमेश्वराचं जे मानवासाठी असणारं अंतःकरण आहे ते अंतःकरण आम्हाला या ठिकाणी प्रकट होत असलेलं दिसून येत आहे. कारण की पहा, स्तोत्र 91-14 मध्ये माझ्यावर त्याचे प्रेम आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्यामध्ये तो सर्वात मोठी आज्ञा ती ही की तो आपला देव परमेश्वर याच्यावर संपूर्ण मनानं, बुद्धीनं, शक्तीनं प्रेम कर आणि दुसरी अशी की जशी आपल्यावर तशी आपल्या शेजार प्रीती कर. स्तोत्रसंहिता 91-14 मध्ये स्तोत्रकर्ता म्हणतो आणि परमेश्वराचं अंतःकरण त्याच्यामधून आम्हाला प्रकट होत आहे, माझ्यावर त्याचे प्रेम आहे म्हणून मी त्याला मुक्त करेन. खरोखर आम्ही देवावर प्रीती करतो, खरोखर आम्ही देवाचा सन्मान करतो, खरोखर खऱ्या अंतःकरणानं निस्वार्थ प्रेम जे परमेश्वरानं आमच्यावर केलं त्याच रीतीनं आमचं प्रेम जर त्या परमेश्वरावर आज आम्ही प्रगट करत असू, त्याच रीतीनं आम्ही जर त्या परमेश्वरावर आमचं प्रेम करत असू, जे निस्वार्थ आणि अगापे प्रेम परमेश्वरानं प्रभू येशू ख्रिस्तामध्ये मानवजाती केलं, त्याच रीतीनं आम्ही त्या परमेश्वरावर ते निस्वार्थ प्रेम करत असू, तर निश्चितार्थानं या स्तोत्रामध्ये लिहिलेल्या या अभिवचनाचा अनुभव त्याच्या लेकरांच्या जीवनामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. कारण की माझ्यावर त्याचे प्रेम आहे म्हणून मी त्याला मुक्त करेन, त्याला माझ्या नावाची जाणीव आहे म्हणून मी त्याला उच्च स्थळी सुरक्षित ठेवीन. तो माझा धावा करेल तेव्हा मी त्याला उत्तर देईन, संकट समय मी त्याच्या जवळ राहीन, मी त्याला मुक्त करेन, मी त्याला गौरव देईन, त्याला दीर्घायुष्य देऊन तृप्त करेन, त्याला मी सिद्ध केलेल्या तारणाचा अनुभव घडवीन. आणि निश्चित अर्थानं तो अनुभव आज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. प्रियानो, ज्या वेळेस आम्ही त्याचा धावा करतो, या पामराने धावा केला आणि त्याने तो ऐकला आणि त्याने त्याच्या सर्व संकटापासून त्याला सोडवलेले आहे. आणि खऱ्या अर्थानं आज या सर्व काळामध्ये परमेश्वरानं याच रीतीनं त्याच्या विश्वासणाऱ्यांसाठी तो अनुभव दिलेला आहे. त्यानं त्याची कृपा आम्हावर इथपर्यंत पुरेशी ठेवलेली आहे. त्याबद्दल आपण देवाचे मनापासून आभार मानूया, त्याची उपकार स्तुती करूया. प्रियानो, परमेश्वराचं वचन हे खरोखर आम्हाला धीर देणार आहे, आम्हाला सामर्थ्य देणार आहे, आम्हाला प्रेरणा देणार आहे, आम्हाला मार्गदर्शन करणार आहे आणि आम्हाला आमच्या जीवनामध्ये काय अपूर्ण आहे आणि काय पूर्ण करायचं आहे याची जाणीव करून देणार आहे. आणि खरोखर हे वचन जे आहे आम्हाला परमेश्वराच्या अधिक आणि अधिक समीप घेऊन जाण्यासाठी सहाय्य आणि मार्गदर्शन करणार आहे. प्रियानो, जर गेल्या काही महिन्यापूर्वीचा जर कालावधी जर आम्ही पाहिला, खरोखर एक माणसाला एका गोष्टीची मात्र फार एक तहान एक प्रकारची लागलेली होती. कारण की पहा, तुमच्याकडे पुष्कळ संपत्ती होती पण ते संपत्ती तुम्हाला जीवन देऊ शकणार नव्हती. तुमच्याकडे वैद्यकीय उपचार सामग्री होती पण ते वैद्यकीय उपचार सामग्री तुम्हाला जीवन देऊ शकणारी नव्हती. पण ज्याच्याकडे सार्वत्रिक संपत्ती, प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन, त्याची आशा होती, त्याच्या जीवनाच्या बाबतीत मी खात्रीनं तुम्हाला सांगेन, हे त्याला एक सुख, एक समाधान, एक शांती आणि एक जीवन आणि एक खात्रीची आशा
देणारी होती. गेल्या त्या काही दिवसामध्ये काही लोकांची परिस्थिती मी पाहिली. त्या सर्व परिस्थितीमध्ये त्यांना काय पाहिजे होतं तर एक सांत्वनाचा शब्द. त्यांना कोणत्या गोष्टीची आवश्यकता होती? एक सांत्वनाच्या स्पर्शाची. त्यांना कोणत्या गोष्टीची आशा होती? तो सांत्वनाचा वरदहस्त त्यांच्यावर असावा. पहा, ते शब्द, तो स्पर्श आणि तो वरदहस्त आम्हाला खऱ्या अर्थानं खात्रीनं कुठून प्राप्त होतो तर परमेश्वराच्या पवित्र वचनातून. कारण की तो सांत्वनाचा शब्द प्रभू येशू आहे. तो सांत्वनाचा स्पर्श प्रभू येशूच्या द्वारे आहे आणि तो सांत्वनाचा वरदहस्त त्या परमेश्वराच्या अनुग्रहामध्ये आहे. जो परात्पराच्या गुप्तस्थली वस्तू तो सर्वसमर्थाच्या सावलीत राहील आणि खरोखर त्या सर्वसमर्थाच्या सावलीमध्ये असणं आणि त्याच्या कृपेच्या अधीन असणं म्हणजे त्यालाच त्याच्या त्या सांत्वनाच्या वरदहस्ताची, त्या स्पर्शाची, त्या शब्दाची जाणीव किंवा त्याचा अनुभव त्याच लोकांच्या, त्याच व्यक्तींच्या जीवनामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. या सर्व परिस्थितीमध्ये आम्हाला धीर देण्याचं जर कोणतं शस्त्र परमेश्वरानं तुमच्या माझ्यासाठी ठेवलं होतं तर ते परमेश्वराचं पवित्र दैवी वचन. खरंच यावेळेस आपण देवाचे मनापासून आभार मानूया, अंतःकरणापासून आभार मानूया की प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो या तुझ्या वचनांसाठी, या तुझ्या शब्दांसाठी, या तुझ्या वाणींसाठी. कारण की हे वचन, ही वाणी, हे शब्द जे आहेत ते आम्हाला धीर देणारे होते आणि धीर देणारे आहेत आणि धीर देणारे राहणार आहेत. आणि या सर्व परिस्थिती मध्ये परमेश्वरानं त्या शब्दानं, त्या स्पर्शानं आणि त्या कृपेच्या त्याच्या वरदहस्तानं आम्हाला सावरून धरलं आणि इथपर्यंत आमचं जीवन परमेश्वरानं आशीर्वादित केलं. आणि या दिवसामध्ये खरोखर तो किती चांगला आहे याचा अनुभव प्रत्येक त्याच्या लेकरांच्या जीवनामध्ये येऊ दिला. त्याबद्दल आपण देवाचे मनापासून आभार मानूया, त्याची उपकार स्तुती करूया, त्याच्या नावाला गौरव देऊया. प्रियानो, खरोखर आज आम्हाला शारीरिक असो, मानसिक असो, आध्यात्मिक असो, भौतिक असो, या सर्व परिस्थितीमध्ये बदल घडवणारं जर कोणतं नाव या भूतलावर असेल, या सर्व परिस्थितीत बंधनातून आम्हाला बाहेर काढणारं जर कोणतं नाव असेल तर ते प्रभू येशू ख्रिस्ताचं एकमेव विश्वसनीय नाव आहे. ज्या नावामध्ये आशा आहे, ज्या नावामध्ये धीर आहे, ज्या नावामध्ये समाधान आहे, ज्या नावामध्ये कृपा आहे, ज्या नावामध्ये तारण आहे, ज्या नावामध्ये मुक्ती आहे, ज्या नावामध्ये विजय आहे, ज्या नावामध्ये सार्वत्रिक आशा आहे, जे नाव आमच्या संकट समयामध्ये आम्हाला सहाय्य करणार आहे, जे नाव आमच्या संकट समयामध्ये आम्हा बरोबर राहणार आहे, जे नाव आम्हाला एका उच्चस्तरी निर्भय ठेवणार आहे, जे नाव आम्हाला सुरक्षिततेचा अनुभव घेऊन देणार आहे, जे नाव आम्हाला सहाय्य करणार आहे, ते एकमेव नाव आज तुमच्या आणि माझ्यासाठी परमेश्वराच्या कृपेने प्राप्त झालेलं आहे. आणि ते नाव जे आहे प्रभू येशूचं आहे. ते येशूमध्ये या सर्व गोष्टीचा अनुभव आम्हाला येतो. आणि म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो, अहो कष्टी व भाराक्रांजनो, तुम्ही माझकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. आणि जो कोणी त्याच्याकडे जातो, जो कोणी त्याला हाक मारतो त्याला तो उत्तर देणार आहे. जो कोणी त्याच्याकडे विश्वासाने मागतो त्याला प्राप्त होणार आहे. आणि निश्चित अर्थानं जो कोणी त्याच्याकडे विश्वासाने त्याच्या सानिध्यात येतो तो कधीही रिक्त हस्ते कधीही तो जाणार नाही. रिक्त हस्ते त्याचं दर्शन त्याला झाल्याशिवाय कधीही जाणार नाही. पण आज परमेश्वराकडे, प्रभू येशू ख्रिस्ताकडे आम्ही कसं आलं पाहिजे, प्रभू येशू ख्रिस्ताकडे आम्ही कसं मागितलं पाहिजे आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या अभिवचनाचा किंवा त्याच्या सामर्थ्याची रुची आम्हाला कशी चाखायला मिळेल, आज आम्ही परमेश्वराच्या पवित्र वचनातून शिकण्याचा, समजण्याचा प्रयत्न करणार आहोत. पहा, 3 गोष्टी महत्वाच्या आहेत की आम्ही त्याच्याकडे कसं मागितलं पाहिजे, आम्ही त्याच्याकडे कसं आलं पाहिजे आणि आम्ही त्याच्या समोर स्वतःला कशा रीतीने सादर केलं पाहिजे. आणि मग त्याच वेळेस आम्हाला
त्याच्या सामर्थ्याची रुची कशी चाकायला मिळेल, आज आम्ही परमेश्वराच्या पवित्र वचनातून आज आम्ही पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्यामध्ये ज्यावेळेस आम्ही जातो त्यावेळेस त्या सेवा कार्यामध्ये पुष्कळ चमत्कार प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये घडलेले आहेत. योहान शुभवर्तमान 21 अध्याय 25 वचनामध्ये ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस शुभवर्तमानकार म्हणत आहेत, जर त्याच्या कार्याची जर लिखाण जर केलं तर जगामध्ये पुस्तके मावणार नाही असं विधान त्या ठिकाणी योहान करत आहेत. पुष्कळ चमत्कार केलेले आहेत. 4 दिवस मृत असलेला लाजार असेल, कुष्ठरोग्यांना बरं केलेलं असेल, मृत व्यक्तींना दिलेलं जीवन असेल, 5 भाकरी 5,000 पुरवलेल्या असतील, वादळ शांत करणार असेल, असे अनेक अद्भुत चमत्कार आम्ही त्या पवित्र शास्त्रामध्ये पाहतो. आणि त्याच सर्व चमत्कारांपैकी एक चमत्कार आहे, एक प्रसंग आहे जो तुलनात्मकरित्या तितका मोठा कदाचित आम्हाला वाटणार नाही, पण ज्याच्या जीवनामध्ये घडला त्याच्यासाठी मात्र हा फार मोठा आहे. आणि तो चमत्कार आम्हाला मार्क शुभवर्तमान याचा 10वा अध्याय आणि 46 ते 52 या वचनामध्ये त्या चमत्काराची, त्या प्रसंगाची, त्या घटनेची नोंद त्या ठिकाणी आम्हाला दिसून येत आहे. हा चमत्कार इतरही शुभवर्तमानामध्ये आहे, पण त्या इतर शुभवर्तमानामध्ये ज्या व्यक्तिमत्वाच्या जीवनामध्ये तो चमत्कार केलेला झालेला आहे त्याचं नाव आम्हाला त्या ठिकाणी नोंद नाही, पण मार्क मात्र ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये हा चमत्कार घडलेला आहे त्या व्यक्तीचं नाव या ठिकाणी नोंद करत आहे. इतर चमत्कारांमध्ये आंधळा भिकारी, एक आंधळा, 2 आंधळे व्यक्ती अशा रीतीनं त्याचा नामोल्लेख आहे, पण स्पेसिफिक या शुभवर्तमानामध्ये मार्क जो आहे तो त्याचं नाव नमूद करत आहे. आणि म्हणून मार्क शुभवर्तमान याचा 10वा अध्याय आणि 46 ते 52 या वचनामध्ये आम्ही पाहणार आहोत आम्ही कसं मागितलं पाहिजे. आम्ही हे पाहणार आहोत की आम्ही कसं स्वतःला त्याच्याजवळ घेऊन गेलं पाहिजे. आणि आम्ही हे पाहणार आहोत आम्ही त्या मागण्यामध्ये आमचं मागणं काय असणं पाहिजे. कारण की मनुष्य म्हटल्यानंतर पुष्कळ गरजा आहेत, पुष्कळ मागण्या आहेत, पण आम्ही काय मागितलं पाहिजे, कशा रीतीनं मागितलं पाहिजे, कोणती गोष्ट आम्ही मागितलं पाहिजे हे देखील आम्ही या घटना प्रसंगातून शिकण्याचा, समजण्याचा प्रयत्न करणार आहोत. पुन्हा एकदा मी सांगत आहे, या प्रसंगातून आम्ही काय मागितलं पाहिजे, आम्ही कसं मागितलं पाहिजे आणि आम्ही कशा रीतीने येशूच्या जवळ आलं पाहिजे, या 3 गोष्टी आज मी आपल्या समोर या पवित्र वचनातून, या प्रसंगातून, या घटनेतून आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्ही काय मागितलं पाहिजे, आम्ही कसं मागितलं पाहिजे आणि आम्ही कसं स्वतःला प्रभूच्या जवळ घेऊन गेलं पाहिजे. मार्क शुभवर्तमान याचा 10वा अध्याय 46 ते 52 हा प्रसंग आपल्या सर्वांना ज्ञात आहे, परिचित आहे. अनेक प्रवक्त्यांच्या द्वारे, अनेक देवाच्या अभिषिक्त सेवकांच्या द्वारे याच्यावर मनन चिंतन करण्यात आलेलं आहे. पुष्कळ लोकांनी याच्यावर सद्बोध केलेले आहेत, आम्ही ऐकलेले आहेत. कदाचित आपणही ऐकणाऱ्यांपैकी कित्येक लोकांनी याच्यावर उपदेश देखील दिलेला असेल. फार सुंदर असा हा प्रसंग आहे. या प्रसंगातील व्यक्तिमत्व जे आहेत, 3 व्यक्तिमत्व या ठिकाणी आहेत. एक व्यक्तिमत्व आहे जो स्वतः बर्तिमय, जो आंधळा आहे. दुसरं व्यक्तिमत्व आहे त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताच्या समोर असणारे, सभोवती असणारे लोक, महत्वाचं व्यक्तिमत्व, आणि ते या सर्व प्रसंगाच्या केंद्रस्थानी आहेत, ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. हा प्रसंग आपल्या सर्वांना माहित आहे. एक प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नेहमीप्रमाणे तो सेवा कार्यामध्ये आहे, शुभवर्तमान सांगत आहे, लोकांना देव राज्याची घोषणा करत आहे. अनेक लोकांना त्या ठिकाणी आरोग्य प्राप्त आहे, गर्दी आहे, लोकसमुदाय त्याच्या अवतीभोवती आहे आणि त्या लोकसमुदायामधून प्रभू येशू ख्रिस्ताचा आता प्रवास सुरू आहे. आता आपण स्वतःला त्या गर्दीमध्ये काही क्षण घेऊन जाणार आहोत. आपण या समयी स्वतः त्या गर्दीचा हिस्सा होणार आहोत आणि त्या गर्दीमध्ये जाऊन तो प्रसंग आम्ही आता स्वतः प्रत्यक्षात अनुभव त्या प्रसंगाचा घेण्याचा प्रयत्न कर. कारण की जोपर्यंत आम्ही स्वतःला अंतःकरणापासून एखाद्या प्रसंगामध्ये, त्या वचनामध्ये आम्ही घेऊन जात नाही, तोपर्यंत त्या प्रसंगामध्ये त्याची तीव्रता देखील आम्हाला समजणार नाही. पहा, गर्दी आहे, पुष्कळ लोक त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताच्या अवतीभोवती आहेत. आता येशू ख्रिस्ताच्या सभोवताली असणारा लोकसमुदाय कसा होता? ऐकणारा होता, त्याला पाहणारा होता,
चमत्कार पाहणारा होता, त्याला धरून देणाऱ्यापैकी होता. काही लोक होते की त्यांना काही काम नव्हतं, आणि काही लोक होते जे अतिशय अल्प होते, ते खरोखर प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन आणि देवराज्याची वाणी ऐकण्यासाठी होते. ते अतिशय अल्पसे आम्हाला पाहायला मिळतात. अशा 5 प्रकारचा लोकसमुदाय प्रभू येशू ख्रिस्ताच्या अवतीभोवती होता. अशा या लोकसमुदायामध्ये एक वाणी येते. ती वाणी अशी आहे, अहो दावीद पुत्र मजवर दया करा. अहो दावीद पुत्र मजवर दया करा. एक वाणी जी आहे ती वाणी विचार करत नाही, येशू माझा ऐकत आहे का, येशू माझ्याकडे पाहत आहेत का, येशू माझ्या जवळ आहे की लांब आहे, येशू मला भेटेल की नाही, येशू माझा ऐकेल की नाही, येशूपर्यंत मी पोहोचू शकेल की नाही, अशा कोणत्याही विचारामध्ये स्वतःला न ठेवता ती वाणी त्या गर्दीमध्ये फक्त त्या व्यक्तीला एवढंच कळालेलं आहे की येशू आता या वाटेवरून जात आहे, येशू या ठिकाणाहून जात आहे, आणि आज मला येशूला भेटायचं आहे, आज मला येशूला स्पर्श करायचा आहे, आज मला येशू पासून आरोग्य प्राप्त करून घ्यायचं आहे. अशा विचारामध्ये असणारं हे व्यक्तिमत्व न थांबता आज येशूला आरोळी करत आहे, येशूला हाक मारत आहे, येशूला विनंती करत आहे, येशूकडे त्याच्या स्पर्शाची, येशूकडे त्याच्या दयेची याचना करत आहे, आणि ती याचना या रीतीनं करत आहे, अहो दावीद पुत्र मजवर दया करा. अहो दावीद पुत्र मजवर दया करा. प्रतिकूल परिस्थिती आहे हे मी यासाठी म्हणत आहे कारण की ज्या वेळेस त्या व्यक्तीनं अशी आरोळी मारली, मोठमोठ्याने तो म्हणू लागला, त्यावेळेस असं म्हटलेलं आहे, त्या ठिकाणी काही लोक आहेत, 43 वचनामध्ये म्हटलेलं आहे, तेव्हा त्याने गप्प राहावे म्हणून अनेकांनी त्याला धमकाविले, पण तो अधिकच ओरडू लागला, अहो दावीद पुत्र माझ्यावर दया करा. अहो दावीद पुत्र माझ्यावर दया करा. अनेक लोकांनी धमकावलेला आहे. प्रतिकूल परिस्थिती आहे, त्याला येशू ख्रिस्तापर्यंत जाण्यासाठी सोयीचा मार्ग नाही, सोयीचं वातावरण नाही, प्रतिकूल, कठीण, भयंकर, बिकट असं म्हटलं तरी चालेल. गर्दी आहे, एकतर तो आंधळा आहे, त्याला दिसत नाही, त्याच्या जीवनामधील जी कमी आहे, उणीवता आहे, ती उणीवता त्याला त्याच्या समोर भरपूर असे एक्सक्युजेस आहेत, कारण आहेत की येशू ख्रिस्तापर्यंत तो जाऊ शकत नाही. अशा कारणांमध्ये तो त्रस्त होऊन तो त्या ठिकाणी तसाच राहू शकत होता, भीतीनं तो गप्प बसू शकत होता. पण वचन या ठिकाणी आम्हाला सांगत आहे, तो अधिकच ओरडू लागला आणि म्हणू लागला की अहो दावीद पुत्र माझ्यावर दया करा. अहो दावीद पुत्र माझ्यावर दया करा. आणि मग परिस्थिती त्या प्रसंगामध्ये असं म्हटलेलं आहे, तो ही वाणी ज्यावेळेस तीव्र झाली, तो आवाज ज्यावेळेस अधिक तीव्र झाला, त्यावेळेस तो प्रभू येशू या जगाचा, या सृष्टीचा निर्माण करता, ज्यानं तुम्हाला आणि मला रचिलं, घडिलं, जडाचा श्वास ज्या मानव जातीमय आहे, तो सर्वसमर्थ परमेश्वर, ज्याच्याद्वारे हे सर्व काही झाले, ज्याच्याद्वारे झालं नाही असं काहीच नाही, तो या सृष्टीचा निर्माता, जो युगाच्या आरंभापासून आम्हाबरोबर आहे, जो प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता, शब्द देव होता, शब्द देहधारी झाला, त्याने आम्हामध्ये वस्ती केली, तो दैवी शब्द या सृष्टीचा मालक, चालक, तारणारा, पालणारा, मुक्तिदाता, तारणारा, आज तो त्या वाणीनं थांबलेला आहे. मी जेव्हा शब्द तो ऐकतो ना, त्या ठिकाणी खरोखर तो शब्द अंगावर शहारे निर्माण करणारा आहे. तो काय म्हणलेला आहे, तो अधिकच ओरडू लागला, अहो दावीद पुत्र माझ्यावर दया करा. तेव्हा येशू थांबून म्हणाला, त्याला बोलवा. येशू थांबून म्हणाला, येशू थांबला. त्या शब्दासाठी, त्या वाणीसाठी, त्या आवाजासाठी, त्या आक्रोशासाठी येशू थांबलेला आहे. कोणासाठी थांबलेला आहे? येशू त्या बर्तलमयसाठी थांबला. येशू त्या बर्तिमयसाठी थांबलेला आहे. येशू ख्रिस्त त्या बर्तिमयच्या आक्रोशासाठी थांबलेला आहे. त्याच्या त्या प्रार्थनेसाठी तो थांबलेला आहे. प्रियांनो, आज पुष्कळ कारणे आहेत बर्तिमयला प्रभू येशू ख्रिस्ताच्या सानिध्यात येण्यापासून थांबवण्यासाठी. पुष्कळ कारणे आहेत. पहिलंच कारण त्याचं स्वतःच आहे की तो आंधळा आहे.
त्याला हे कारण घेऊन बसता येतं, तो अरे मी आंधळा आहे, मी कसा येशू जवळ जाऊ, मी कसा येशूला हाक मारू, हे कारण घेऊन तो थांबू शकत होता. तो दुसरं कारण त्याच्याकडे होतं, अरे मी दुर्बळ आहे, मी भिकारी आहे, काय त्या देवानं मला दिलेलं आहे, या अवस्थेमध्ये मला ठेवलेलं आहे, मी जन्मापासून भिकारी आहे, माझा परिवार, माझे नातेवाईक, माझे मित्र कोणीही मला नाही आहे, मी काय आता त्या येशूला हाक मारू, हे कारण घेऊन तो थांबू शकत होता. तिसरं कारण त्याच्याकडे मोठं होतं, अरे मी हाक मारण्याचा प्रयत्न करत आहे पण हे लोक मला धमकावत आहे, मी एक निर्बल आणि एक दुर्बल मनुष्य आहे, मला अडवणारे, मला धमकवणारे, मला भीती दाखवणारे माझ्या अवतीभोवती पुष्कळ लोक आहे, आणि म्हणून तो हे कारण घेऊन देखील तो त्या ठिकाणी थांबू शकत होता. गर्दी लोकांची होती, पण बर्तिमईच्या जीवनामध्ये जी मोठी गर्दी होती त्या गर्दीची पुष्कळ कारणे त्याच्या समोर होती, आणि ते धमकावण्याचं कारण घेऊन देखील तो बर्तिमई त्या ठिकाणी थांबू शकत होता. पण या तिन्ही कारणाला तो त्या ठिकाणी जुमानत नाही, तर त्याच्या समस्येवर, त्याच्या कमीपणावर, त्याच्या उणीतेवर तो मात करत आहे, आणि ती मात करून तो त्या ठिकाणी प्रभू येशूचा धावा करत आहे, आणि तो प्रभू येशूला म्हणत आहे, अहो दावीद पुत्र माझ्यावर दया करा, अहो दावीद पुत्र माझ्यावर दया करा. तो अधिकच ओरडू लागला, असं वचन आम्हाला त्या ठिकाणी सांगत आहेत. कारण पुष्कळ आहेत, कारण पुष्कळ आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सानिध्यात येत असताना, प्रभू येशू ख्रिस्ताच्या समक्षतेत येत असताना, त्याच्या वचनामध्ये वाढत असताना, आम्हाला परमेश्वराचं वचन ऐकण्यासाठी, श्रवण करण्यासाठी, वाचण्यासाठी, मनन चिंतन करण्यासाठी आणि त्याच्या जवळ जात असताना आलेल्या अडखळणं आम्हाला पुष्कळ आहेत. ती अडखळणं आम्ही सांगून आम्ही स्वतःला बऱ्याचदा त्याच्यापासून लांब करत असतो प्रियानो. पण आज बर्तिमईचं जीवन जे आहे ते खरोखर आम्हाला ऊर्जा देणार आहे, प्रेरणा देणार आहे प्रियानो. आज येशू ख्रिस्ताला कसं मागावं तर पहा, बर्तिमई सारखं मागावं. कसं मागावं तर या एका आंधळ्या व्यक्तिमत्वासारखं मागावं. आम्ही मागतो तर खरं, पण त्या मागण्यामध्ये आमचं सातत्य आहे का, त्या मागण्यामध्ये ती तीव्रता आहे का, त्या मागण्यामध्ये तो जो धावा आज आम्ही करत आहोत तो धावा खरोखर ज्या पद्धतीनं करायला पाहिजे त्या पद्धतीनं तो धावा आज आम्ही करत आहोत का. आज थोडंसं आत्मपरीक्षण, आत्मचिंतन तुम्हाला आणि मला करणं गरजेचं आहे. पुष्कळ कारणं आहेत बर्तिमई समोर, पण त्या सर्व कारणावर त्यानं मात केलेली आहे. आज बऱ्याचदा आम्ही ख्रिस्ती विश्वासणारे या नात्याने स्वतःला देवाच्या सानिध्यात घेऊन जाण्याची ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस आमच्या अवतीभोवतीची असणारी परिस्थिती, नकारार्थी विचार, अडखळणं, समस्या, आमची शारीरिक असणारी उणीवता, कमी, आमची आर्थिक असणारी दुर्बलता, आणि या सर्व परिस्थितीला आमच्या सभोवती इतकं मोठं करून ठेवतो, आणि ती परिस्थिती आमच्या सभोवती मोठी करत असताना एक मोठं कारण आम्ही तयार करतो, देवाला दोषी ठरवतो, आणि मी म्हणतो काय देवानं आमचं केलेलं आहे, काय देव आमचं करणार आहे, आणि म्हणून आम्ही स्वतःला देवापासून दूर घेऊन जातो. प्रियानो, बर्तिमई सारखी तरी आज तुमची आणि माझी स्थिती नाहीये. बर्तिमई सारख्या परिस्थितीमध्ये तरी आज तुमचं आणि माझं जीवन नाही, पण त्या प्रत्येक परिस्थितीवर मात, त्या प्रत्येक गर्दीवर त्यानं विजय मिळवलेला आहे, आणि तो त्या येशूला हाक मारत आहे. अडखण करणारे लोक पुष्कळ आहेत प्रियानो. आज जर ख्रिस्ती विश्वासणारे या नात्यानं जर आम्ही अरुंद रस्त्यावर प्रवास करत आहोत, हा जर आमचा विश्वास, ही खात्री जर आमची पटलेली आहे, जर अरुंद रस्त्यावरचा जर प्रवास आहे तर अडखळणं आहेत प्रियानो. प्रभू येशू ख्रिस्ताचा मार्ग रुंद नाही तर अरुंद आहे, आणि ज्यांना ते सापडतो ते थोडके आहेत. वचन आम्हाला सांगत आहे, अरुंद रस्त्यावर जर खरोखर आज प्रवास करत असू तर अडखळणं आहेत, समस्या आहेत, धमकावणं आहेत, भीती आहे, निराशा आहे, त्रास आहे, कष्ट आहे, क्लेश आहेत, यातना आहेत, पण त्याचा अंत जो आहे सुखद आहेत, कारण की त्याचा अंत हाच आहे की येशू थांबलेला आहे. येशू त्या आवाजासाठी, त्या वाणीसाठी, त्या आक्रोशसाठी थांबलेला आहे. आज जगामध्ये पुष्कळ लोक रोज या क्षणी देखील प्रार्थना करत आहेत, आक्रोश करत आहेत, विनंत्या करत आहेत, पण येशू ख्रिस्त थांबत आहे त्या एका वाणीसाठी, एका आवाजासाठी, त्या एका विश्वासासाठी, त्या एका विश्वासणाऱ्यांसाठी येशू थांबत आहे. का त्या ठिकाणी अनेक लोक असतील, अनेक लोक येशू ख्रिस्ताला हाक मारत असतील, आक्रोश करत असतील, ओरडाओरडी करत असतील, येशू ख्रिस्ता जवळ जाण्यासाठी त्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत असतील, असे अनेक लोक त्या ठिकाणी असतील. पण त्या सर्व गर्दीमध्ये प्रभू येशू ख्रिस्त एकाच आवाजासाठी थांबतो, आणि तो म्हणतो की त्याला आता बोलवा,
त्याला बोलवा. त्याचं जीवन बदलण्याची वेळ आलेली आहे, त्याची परिस्थिती बदलण्याची वेळ आलेली आहे. त्याची शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक सर्व परिस्थितीमध्ये आता त्याचं जीवन बदलून जाणार आहे. त्याला एक नवी दृष्टी त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे, एक नवीन आशा त्याला प्राप्त होणार आहे. परमेश्वराचं गौरव, ते भव्य दिव्य स्वरूप तो आज पाहणार आहे आणि तो किती चांगला आहे त्याचा अनुभव, त्याची रुची तो आज चाकणार आहे. टेस्ट अँड सी दॅट द लॉर्ड इज गुड. चक्कर देखो यहोवा कितना भला आहे. आणि ती रुची आज तो बर्तनमय चाकणार आहे. येशू त्याच्यासाठी थांबलेला आहे. त्या गर्दीमध्ये पुष्कळ लोक ओरडत आहेत, येशू बर्तनमयसाठी थांबत आहे. आज कशा रीतीनं आम्हाला मागायचं आहे, कशा रीतीनं आज आम्हाला प्रार्थना करायची आहे, कशा रीतीनं आज आम्हाला आक्रोश करायचा आहे. आज बर्तनमयकडे पहा. परिस्थितीचं कारण घेऊन तो थांबलेला नाही, त्या परिस्थितीवर मात करून तो येशू ख्रिस्तापर्यंत गेलेला आहे. त्या परिस्थितीवर मात करत आहेत. धमकावणारे लोक त्या ठिकाणी आहेत, पण तो अधिकच ओरडू लागलेला आहे असं म्हटलेलं आहे. आंधळा आहे, त्याला दिसत नाही येशू कुठं आहे, कुठल्या रस्त्याने जाणार आहे, कुठं आहे, समोर आहे, माग आहे, पुढं आहे, किती अंतरावर आहे, किती जवळ आहे हे त्याला माहित नाही. पण तो ओरडत आहे, तो ओरडत आहे, तो अंतःकरणापासून ओरडत आहे आणि तो म्हणत आहे, अहो दावीद पुत्र माझ्यावर दया करा, अहो दावीद पुत्र माझ्यावर दया करा. तो ओरडत आहे, ओरडत आहे, ओरडत आहे. परिस्थितीचं कारण घेऊन येशूला भेटण्यासाठी तो त्या ठिकाणी थांबलेला नाही. आज प्रियडो, आमच्याही जीवनामध्ये पुष्कळ अशी कारणे आहेत, पुष्कळ अशी एक्सक्युजेस आम्ही आमच्या अवतीभोवती तयार करतो. आणि आम्हाला शास्त्र वाचता येत नाही, आम्हाला प्रार्थना करता येत नाही, आम्हाला सुवार्थ कार्य करता येत नाही आणि आम्ही मग कारण द्यायला सुरुवात करतो. मला जॉब आहे, माझा बिझनेस आहे, माझा व्यवसाय आहे आणि मग मला कुटुंबाची जबाबदारी आहेत, हे आहे ते आहे. अशा कारणामध्ये जो पुरवठा करणारा, जो आरोग्य देणारा, जो शांती देणारा, जो विसावा देणारा तो परमेश्वर आहे, त्याच्याकडे जाताना ज्याच्यापासून सगळं प्राप्त होते, जो या सर्व गोष्टीचा ऊर्जा स्त्रोत आहे, ज्याच्यापासून आम्हाला मिळतं, त्याच्याकडेच जात असताना आम्हाला ही कारणं मिळतात. प्रियांनो, आत्मपरीक्षण, आत्मचिंतन करूया. मग चर्चला जाण्यासाठी असणार फार विस्तृत मी या समयी जाऊ शकत नाही, पण निश्चितार्थाने येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेस प्रत्यक्षरित्या आपण भेटू आणि उपासना मंदिरामध्ये उपासना होईल त्यावेळेस मी याच्यावर अधिक बोलेन. प्रियांनो, पण समझने वाले को इशारा ही काफी है. पहा, देवाच्या सानिध्यात जाण्यासाठी आम्ही किती कारणे आमच्या अवतीभोवती निर्माण, सेवेसाठी, सुवार्थेसाठी, प्रार्थनेसाठी, वचनासाठी किती कारणं आम्ही आमच्या भोवती केलेली आहेत. पण आज प्रियानो, जी त्याची असक्षम बाजू होती, त्या असक्षम बाजूवर मात करून बर्तनमय प्रभू येशू जवळ जाऊन पोहोचलेला आहे. कसं मागावं, कसं मागावं? बर्तनमय सारखं मागावं. कोणत्या अंतःकरणानं मागावं? बर्तनमय सारख्या अंतःकरणानं मागावं. आज प्रियानो, आम्ही मागत आहोत, प्रार्थना करत आहोत. कशी करत आहोत? लूक ऋषिवर्तमान याचा 18व्या अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्तानं दिलेलं एक उत्तम उदाहरण आहे. त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की त्यांनी सर्वदा प्रार्थना करावी म्हणून त्यांना एक उदाहरण दिलं, एका विधवेचं उदाहरण दिलेलं आहे. एका न्यायाधीशाकडे आपल्या प्रतिवाद्याकडून आपला न्याय व्हावा म्हणून ती सातत्यानं ती विधवा त्याचा धावा करत आहे. सातत्यानं तो कित्येक वेळेस तिचा नाकार करत आहे, विलंब लावत आहे, पण त्यानं तिचा धावा करणं सोडलेलं नाही. आणि अंतिम त्या न्यायाधीशाच्या मनामध्ये ती प्रेरणा निर्माण झाली आणि त्यानं तिचा न्याय केला. त्यांनी सर्वदा प्रार्थना करावी म्हणून त्यानं तो दाखला दिलेला आहे. त्या अत्याग्रही विधवानं सातत्यानं ते प्रयत्न केलेला आहे. आम्ही प्रार्थना करत आहोत. आम्ही कशी प्रार्थना करत आहोत? आमच्या प्रार्थनेमध्ये सातत्य आहे का? आमच्या प्रार्थनेमध्ये एकाग्रता आहे का? आमच्या प्रार्थनेमध्ये एकचित्तपणा आहे का? आमची प्रार्थना अंतःकरणापासून आहे का? खरोखर आमच्या प्रार्थनेमध्ये तो विश्वास आहे का? येशू याच नावामध्ये आज आम्हाला शांती, मुक्ती, समाधान, आरोग्य प्राप्त होणार आहे. प्रियानो, पवित्र शास्त्रामध्ये तिमोथेचं पहिले पत्र 2 अध्याय 1 वचनामध्ये संत पौल तिमोथेला मार्गदर्शन करत असताना तो म्हणत आहे की सर्व मनुष्यासाठी प्रार्थना करा, एकमेकांसाठी रतबदली करा. फिलिप्पियस पत्र 4 अध्याय 6 वचनामध्ये सर्व प्रसंगी प्रार्थना करा. कलसीकरस पत्र 4 अध्याय 2 वचनाप्रमाणे प्रार्थनेत तत्पर असा. इर्म्या 33:3 तुम्हाला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन, तुला ठाऊक नाही अशा गोड आणि गहन गोष्टी मी तुला सांगेन. मत्ते ऋषिवर्तमान 7 अध्याय 7 वचनामध्ये मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे तुम्हासाठी उघडले जाईल. जो मागतो त्याला प्राप्त होते. तुमच्या प्रार्थनेमध्ये, मागण्यामध्ये सातत्य आहे का? मागण्यामध्ये ते अंतःकरण आहे का? एकमेकांसाठी रतबदली करणार, एकमेकांसाठी सर्व प्रसंगी, सर्व परिस्थितीमध्ये, सर्व प्रसंगी प्रार्थना करा म्हटलेलं आहे. सर्व प्रसंगी प्रार्थना करण्याचं अंतःकरण आम्हाला प्राप्त झालेलं आहे का? मग ती परिस्थिती आम्हाला अनुकूल असो, ती परिस्थिती आम्हाला प्रतिकूल असो, पण अंतःकरणापासून
सातत्यानं ती प्रार्थना करणं, आज त्या प्रार्थना करण्याचं ते अंतःकरण आम्हाला आहे का? त्या रीतीनं आम्ही प्रार्थना करत आहोत का? त्या रीतीनं आम्ही धावा करत आहोत का? अरे वचन तर आम्हाला सांगत आहे, या पामराने तो दावा केला आणि त्याने तो ऐकला, त्याने त्याच्या सर्व संकटातून त्याला सोडविले. तो माझा दावा केला तेव्हा मी त्याला उत्तर देईन, संकट समय मी त्याच्या जवळ राहीन, मी त्याला मुक्त करीन, मी त्याला गौरव देईन, मी त्याला दीर्घायुष्य देऊन तृप्त करीन, मी त्याला सिद्ध केलेल्या तारणाचा. ही अभिवचन परमेश्वरापासून आम्हाला प्राप्त झालेली आहेत आणि खरोखर त्या रीतीनं आज आम्ही दावा करत आहोत का? आत्मपरीक्षण, आत्मचिंतनाचा हा विचार मी आपल्या समोर ठेवत आहे. आपल्या असणाऱ्या असक्षम, आपल्या असणाऱ्या कमीपणावर मात करून आज त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या सानिध्यात जाण्याची आज आमची तयारी आहे का? त्या रीतीनं आम्हाला हाक मारणं आज आम्हाला गरजेचं आहे. दुसरं महत्वाची गोष्ट या ठिकाणी आम्हाला दिसून येत आहे, तो आंधळा भिकारी आहे. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्तानं सांगितलं की त्याला माझ्याजवळ घेऊन सांगत आहे, 50 वचन ज्यावेळेस त्याला बोलवण्यात आलं त्यावेळेस त्या ठिकाणी 50 वचनामध्ये म्हटलेलं आहे की तेव्हा तो आपले वस्त्र टाकून उठला आणि येशूकडे आला आणि येशू त्याला म्हणाला, मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे. आता हा दुसरा 50व्या वचनामधील जो संदर्भ आहे तो संदर्भ विशेष करून मला आपल्या समोर ठेवायचा आहे. ज्यावेळेस येशूने त्याला बोलवलेलं आहे, आता कशी हाक मारावी, आता येशू कडे कसं जावं हे आज आम्ही पाहत आहोत, हे पाहण्याचा प्रयत्न, कशा रीतीने येशू ख्रिस्ताकडे आम्ही जावं. आता त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्तानं ज्यावेळेस त्याला बोलावून पाठवलं त्या ठिकाणी वचन आणि त्या ठिकाणी प्रसंगामधील एक वर्णन आहे की त्याने आपले वस्त्रे त्या ठिकाणी टाकलेली आहेत. काय म्हटलेलं आहे? त्यानं आपले वस्त्रे टाकून येशूकडे आला असं म्हटलंय. तो आपली वस्त्रे टाकून येशूकडे आला. कधी कधी मी विचार करतो परमेश्वराच्या पवित्र वचनातील काना मात्र का महत्वाचा आहे. कधी कधी याचा विचार करत असताना प्रत्येक शब्द त्या घटना प्रसंगातील त्याच्याकडे पाहणं, त्याच्याकडे अवलोकन करणं, त्याचं निरीक्षणात आणि त्याचं मनन चिंतन करणं गरजेचं आहे. तो बर्तलमय येशूकडे आला हेही म्हणता आलं असतं, पण शुभवर्तमानकार त्या ठिकाणी लिहित असताना म्हणत आहे की तो आपली वस्त्रे टाकून येशूकडे आलेला आहे. कसा आलेला आहे? आपली वस्त्रे कसली आहेत? भिकारीपणाची आहेत. वस्त्री कसली आहेत? जुनी आहेत. वस्त्र कसली आहेत? चिंध्या फाटलेली अशी वस्त्र आहेत. जी आहे अशा अवस्थेमध्ये असणारा हा बर्तलमय ज्यावेळेस येशू त्याला बोलवत आहे, त्यानं आपली वस्त्रे टाकून दिली, त्यानं ते भिकारीपण सोडलं आणि येशूकडे गेलेला आहे. येशूकडे गेलेला आहे. त्यानं ती वस्त्रे टाकून दिलं. त्याची जुनी वस्त्रे जी आहेत, त्याचं जुनपण आहे ते त्या ठिकाणी सोडलेलं आहे आणि येशूकडे तो गेलेला आहे प्रियानो. आणि येशू त्याला म्हणत आहे, सांग मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे. हा घटना प्रसंग आहे ना, याच्यामध्ये तुम्ही जितकं मनन चिंतन कराल पुष्कळ प्रगटीकरण तुम्हाला प्रियानो याच्यातून प्राप्त होणार आहे. पण यातील काही गोष्टी मी आपल्या समोर ठेवत आहे. येशू ख्रिस्ताकडे येत असणारा बर्तलमय त्यानं त्याची जुनी वस्त्रे सोडली, त्याचं भिकारीपण सोडलं प्रियानो, सगळं सोडलं आणि येशूकडे तो गेलेला आहे. येशूकडे तो गेलेला आहे आणि येशू त्याला म्हणत आहे की मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे. येशूकडे येत असताना आम्ही कसं यावं? पहिली गोष्ट, आमच्यातील जे जुनपण आहे, आमच्यातील जो जुना स्वभाव आहे, आमच्यातील जी जुनी प्रवृत्ती आहे, आमच्यातील जी जुनी विचारसरणी आहे, आम्हाला येशू ख्रिस्तापासून रोखणाऱ्या, येशू ख्रिस्ताच्या सानिध्यात घेऊन जाणाऱ्या ज्या सर्व रोखणाऱ्या अशा मीपणा असेल, स्वार्थी असेल, लोभ असेल आणि ज्या अमंगळ अशा गोष्टी आहेत त्या सगळ्या सोडून टाकणं गरजेचं आहे. ती जुनी वस्त्रे आम्ही टाकून देणं गरजेचं आहे आणि नवीन वस्त्रे धारण करण्यासाठी आम्हाला येशूचा धावा करणं गरजेचं आहे. आम्हाला येशूच्या सानिध्यात त्या रीतीनं आम्ही स्वतःला घेऊन जाणं गरजेचं आहे प्रियानो. ज्यावेळेस आम्ही त्या रीतीने स्वतःला येशू ख्रिस्ताच्या जवळ घेऊन जातो प्रियानो, खरोखर आम्हाला त्या ठिकाणी येशूची वाणी प्राप्त होती. ती वाणी आज तुमच्या आणि माझ्यासाठी हीच आहे की मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे. मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचा त्या बर्तलमयला, त्या निर्मात्याचा त्या बर्तलमयला प्रश्न आहे. पहा किती मोठा हा प्रसंग आहे. ज्यानं ही सृष्टी रचिली, घडली, ज्याच्याद्वारे सर्व काही झालं तो निर्माण करता, त्या बर्तलमय भिकाऱ्याला तो म्हणत आहे की मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे. किती मोठा प्रसंग आज त्या बर्तलमयच्या जीवनामध्ये आहे. बर्तलमय येशूकडे जात असताना तो त्या ठिकाणी कसा गेलेला आहे तर आपली जुनी वस्त्रे त्या ठिकाणी त्यानं टाकून दिलेली आहेत.
आपलं जुनं पण त्या ठिकाणी सोडलेलं आहे आणि तो त्या सर्व गोष्टी सोडून आता त्याला माहित आहे की आता तो भिकारी राहिलेला नाही, आता त्याला ती संपत्ती मिळणार आहे. आणि ती स्वर्गीय संपत्ती प्राप्त करण्यासाठी जुनं जगातील जे वस्त्र आहेत ते टाकून दिलेले आहेत. त्यानं ते भिकारी पण सोडलेलं आहे, त्याची थाळी असेल जे काही असेल ते सगळं तिथं टाकून दिलेलं आहे आणि तो येशूकडे गेलेला आहे, येशूकडे गेलेला आहे. कारण की मी ते शब्द ज्यावेळेस वाचतो ना, त्याने आपले वस्त्र टाकून दिले आणि तो येशूकडे गेलेला आहे. प्रियानो, येशूकडे जात असताना आपलं जुनं पण सोडा प्रियानो. आपल्यातील मीपणा, अहमपणा, आपल्यातील ज्या जुन्या बंधनातील परंपरा, ट्रेडिशन भरपूर काही आहे, भरपूर काही आहे. जे काही जुनं आहे, जे मी असं म्हणेन एका शब्दामध्ये, एका वाक्यामध्ये हे विधान मी असं करेन की ज्या गोष्टी तुम्हाला येशूच्या सानिध्यात घेऊन जाण्यासाठी अडखळ करत असतील, येशूपर्यंत पोहोचण्यासाठी अडखळ करत असतील, तर त्या सगळ्या गोष्टी आज सोडून द्या प्रियानो. येशू ख्रिस्ताकडे जात असताना सगळं काही सोडा प्रियानो, सगळं काही सोडा. ज्या काही देवाला न आवडणाऱ्या गोष्टी आहेत त्या सोडा. मी सदैव एक गोष्ट खात्रीनं माझ्या प्रत्येक उपदेशामध्ये मी एकच गोष्ट सांगतो, ज्याला कोणाला प्रभू येशू ख्रिस्ताला अनुसरायचं आहे त्यानं आपला वधस्तंभ घेऊन चाललं पाहिजे. स्वतः त्याग करा, स्वतः त्याग करा. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मुखातून निघालेले हे उद्गार आहेत, स्वतः त्याग करा, आपला वधस्तंभ प्रतिदिन आपण घेऊन चाला. प्रियानो, जे देवाला न आवडणाऱ्या जे चिंधे आहेत, जी लतकरी आहेत, ज्या जुन्या गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी सोडा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सानिध्यात आम्हाला. कारण की त्या भिकारीपणामध्ये, कारण की आमचं जीवन जे आहे या जगातील गोष्टीमध्ये फक्त जगातील गोष्टी प्राप्त करण्यासाठी आज आम्ही झटत आहोत. पहा, थोडंसं एक आम्ही प्रतिकात्मक जर आम्ही या गोष्टी आज आमच्या जीवनाबाबतीत तपासण्याचा केलं, आमचं काय, आमचे कसले प्रयत्न चालू आहे तो जगामध्ये मिळवण्यासाठी, जगामध्ये मान मिळवण्यासाठी, जगामध्ये सन्मान मिळवण्यासाठी, जगामध्ये प्रतिष्ठा मिळवण्यासाठी, जगामधील आर्थिक संपत्ती मिळवण्यासाठी दिवस रात्र आम्ही कष्ट करत आहोत, निढाचा घाम गाळत आहोत, आम्ही उशिरा विश्रांती घेतो, कष्टाची अन्न खातो, पण वचन आम्हाला सांगते हे सगळं व्यर्थ आहे. आज आम्ही यासाठीच प्रयत्न करत आहोत, दिवस रात्र आज आम्ही हेच प्रयत्न करत आहोत. प्रियानो, त्या भिकाऱ्याच्या मध्ये आणि आमच्यामध्ये काय फरक आहे का? आज आम्ही देखील भिकारीच झालेलो आहोत. या जगामध्ये या भौतिक संपत्ती मिळवण्यासाठी आम्ही इतकं दिवस रात्र झटत आहोत, इतका वेळ, इतकं श्रम, इतका निळाचा घाम गाळत आहोत, जणू काही त्या एका भिकाऱ्या व्यक्तिमत्वासाठी. त्याच्यामध्ये आणि आमच्यामध्ये काय फरक आहे हो प्रियानो? आणि जी सार्वत्रिक संपत्ती आहे त्या सार्वत्रिक संपत्तीकडे आम्ही पाठ केलेली आहे आणि या भिकाऱ्याप्रमाणे आज जगामध्ये या गोष्टी मिळवण्यासाठी आम्ही सातत्यानं दिवस रात्र कष्ट करत आहोत, प्रेरणा करत आहोत आणि त्याच्यासाठी आम्ही निराशित होतो, खेदित होतो, राग करतो, द्वेष करतो, कलह करतो, मत्सर करतो, तट करतो, भेद करतो, फुटी करतो, अनेक देवाला न आवडणाऱ्या गोष्टी करतो. प्रियानो, आज येशूपर्यंत जायचं ना, हे सगळं सोड. तुझ्यात अजून एका गोष्टीची उणीवता आहे, तुझी असेल नसेल ते गोरगरिबास विकून टाक आणि माझ्या मागे. तो खिन्न होऊन त्या ठिकाणावर निघून गेला असं म्हटलेलं आहे. तो तरुण ज्याला सार्वकालिक जीवन पाहिजे होतं. आज आमचं जीवन देखील एका भिकाऱ्यासारखंच झालेलं आहे. थोडंसं आम्ही स्वतःला तपासूया. आज जगामध्ये 24 तासातले 12 तास विश्रांतीचे सोडले तर त्या 12 तासामध्ये आम्ही काय मिळवण्यासाठी अधिक प्रयत्न करत आहोत, म्हणजे कळेल आमच्यामध्ये आणि भिकाऱ्यामध्ये काय फरक आहे. सकाळी उठल्यापासून सूर्य मावळतीपर्यंत, आमच्या दिवसाच्या आरंभापासून दिवसाच्या समारोपापर्यंत पूर्ण आम्ही बिछाण्यावर विश्रांती घेऊन त्या निद्रावस्थेत जाण्यापर्यंत आम्ही काय प्रयत्न करत आहोत, कोणत्या गोष्टी आम्ही मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत, तो प्रयत्न देखील आमचा त्या भिकाऱ्यासारखाच चालू आहे. पण ज्याच्यासाठी आम्हाला प्रयत्न करणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये सार्वत्रिक आहे, त्यासाठी आम्ही किती प्रयत्न करत आहोत. आज ते सगळं सोडूया. आज त्यांना ती वस्त्रे टाकून दिलेली आहेत. एक प्रकारे त्यानं त्या सर्व गोष्टीचा त्याग केलेला आहे. येशू ख्रिस्ताकडे तो धावत गेलेला आहे. पहा, मार्क शुभवर्तमान 5वा अध्याय आणि 33-34 वचनामध्ये एक घटना प्रसंग आहे. एक स्त्री आहे, रक्तस्रावी, 12 वर्षानं ती पीडित आहे. येशू ख्रिस्ताला स्पर्श केला आणि तिला आरोग्य प्राप्त झालं. त्या आरोग्यानंतर 33व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, तेव्हा ती स्त्री आपल्या बाबतीत जे काही घडले ते जाणून भीत कापत त्याच्याकडे आली व त्याच्या पाया पडून तिने त्याला खरा खुरा वृत्तांत सांगितला असं म्हटलेलं आहे. त्या ठिकाणी एक शब्द, येशू ख्रिस्ताकडे आज आम्हाला कसं आलं पाहिजे?
येशू ख्रिस्ताकडे आज आम्हाला यायचं असेल तर आज आम्हाला ते जुनं पण सोडणं गरजेचं आहे, ती वस्त्रे टाकून देणं गरजेचं आहे. येशू ख्रिस्ताकडे यायचं आहे, तो आदरयुक्त, ती भीती, तो भय, तो सन्मान आज आमच्या मनामध्ये असणं गरजेचं आहे. येशू ख्रिस्ताकडे यायचं आहे आणि येशू ख्रिस्ताच्या सानिध्यात जर आम्हाला स्वतःला घेऊन जायचंय तर स्त्री म्हटलेली आहे, तिनं पाया त्या ठिकाणी पडलेला आहे. एक ग्रीक शब्द यासाठी वापरलेला आहे, प्रॉस्कोनियो असा तो शब्द आहे. कदाचित माझं प्रोनाऊन्सिएशन तितकं योग्य नसेल, पण त्याचा अर्थ जो आहे तो हा आहे की नतमस्तक होणे, प्रभूच्या सानिध्य स्वतःला घेऊन जाणे, त्याच्या चरणाला स्पर्श करणे, म्हणजे संपूर्ण समर्पण करणे. त्या ठिकाणी ती स्त्री भीत कापत येऊन त्याच्या पाया पडली, नतमस्तक झाली आणि तिनं आपल्या बाबतीत घडलेला वृत्तांत तिने सांगितला. एक स्पर्श तिचं जीवन बदल करणारा होता. एक वाणी बर्तलमयचं जीवन बदलवणारी होती. ती वाणी होती की मी तुझ्यासाठी काय करावे आज तशी इच्छा आहे. येशू ख्रिस्ताकडे जर तुम्हाला जायचं आहे तर प्रियानो, या सर्व जुन्या गोष्टीचा आम्हाला त्याग करणं गरजेचं आहे. आमच्या जीवनामधील जे काही जुनपण आहे ते सगळं जुनपण आज आम्हाला सोडणं गरजेचं आहे. प्रियानो, पहा, संत पौल पवित्र शास्त्र एका गोष्टीविषयक आम्हाला मार्गदर्शन करतं, एका गोष्टीपासून पडण्यासाठी सांगतात. तिमोथेचं पहिले पत्र याचा 6वा अध्याय आणि 11व्या वचनामध्ये संत पौल तिमोथेला मार्गदर्शन करत असताना तो म्हणत आहे की हे देवभक्ता, तू यापासून पळ. कशापासून पळ? आज पळण्याविषयक संत पौल तिमोथेला मार्गदर्शन करत आहे. कोणत्या गोष्टीपासून पळण्यासाठी सांगत आहे तर 9 आणि 10 वचन, त्याच्या आधीची वचनं ज्यावेळेस आम्ही वाचतो त्या ठिकाणी तो म्हणत आहे, परंतु जे धनवान होऊ पाहतात ते परीक्षेत, पाशात व माणसांना नाशात, विध्वंसात बुडवणाऱ्या अशा मूर्खपणाच्या बाधक वासनात सापडतात. कारण द्रव्याचा लोभ हा सर्व प्रकारच्या वाईटाचे मूळ आहे. त्याच्या पाठीस लागून कित्येक विश्वासापासून भगले आहेत आणि त्यांनी स्वतः पुष्कळ अशा खेदाने भोसकून घेतलेले आहे. म्हणून हे देवभक्ता, तू यापासून पळ आणि नीतिमत्व, सुभक्ती, विश्वास, प्रीती, धर्म, सौम्यता याच्या पाठीस लाग असं म्हटलेलं आहे. विश्वासासंबंधीचे जे सुयुद्ध ते कर, युगायुगच्या जीवनाला बळकट धर. त्यासाठीच तुला पाचारण झाले आहे. तू पुष्कळ साक्षीदारांना देखत तो चांगला पत्कर केला आहेस. प्रियानो, या ठिकाणी संत पौल अतिशय सुस्पष्ट शब्दामध्ये तिमोथेला म्हणत आहे, कारण की प्रियानो, त्या भिकाऱ्यासारखीच आमची अवस्था आहे. ते दंड, ती संपत्ती मिळवण्यासाठी आम्ही या जगामध्ये पुष्कळ झटत आहोत, मागत आहोत, भिकाऱ्यासारखा अक्षरशः मागत आहोत. म्हणून तो म्हणत आहे की द्रव्याचा लोभ हा सर्व प्रकारच्या वाईटाचं मूळ आहे. त्याच्या पाठीस लागून कित्येक विश्वासापासून भगलेले आहेत आणि त्यांनी स्वतःच पुष्कळच्या खेदानी भोसकून घेतलेले आहेत. म्हणून हे देवभक्ता, तू यापासून पळ आणि बर्तन महिन्यात त्यापासून ते सर्व सोडलं, ती वस्त्रे टाकून दिलेली आहेत. विचार नाही केला माझं उपजीविकेचं साधन आता काय आहे, मी भीक मागतोय, याच्यावर मला पैसे मिळतात, नाही, ते सगळं टाकून दिलेलं आहे. तो तिथून पळत येशू ख्रिस्ताकडे गेलेले आहे आणि येशू ख्रिस्ताकडे जाऊन त्याला तो भेटलेला आहे आणि येशूचा त्याला त्या अंतःकरणानं जो येतो त्याच्यासाठी येशूची वाणी आहे, मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा, मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे. प्रभू येशू ख्रिस्त त्याला म्हणत आहे. आज येशू ख्रिस्ताला कसं मागायचं, कशा रीतीनं मागायचं ते आम्ही पाहिलं. दुसऱ्या येशू ख्रिस्ताकडे आम्हाला कसं जायचं आहे ते आम्ही या ठिकाणी पाहत आहोत. ती स्त्री भीत कापत त्याच्याकडे गेलेली आहे आणि नतमस्तक झालेली आहे. या भिकाऱ्यानं आपलं सगळं जुनं पण सोडलेले आहे, जुनी वस्त्र टाकून दिलेले आहेत आणि ते सर्व टाकून घेऊन येशू ख्रिस्ताकडे गेलेले आहेत. येशू ख्रिस्ताकडे जर आम्हाला जायचं आहे तर गलतीकरास पत्र 5वा अध्याय 18 आणि 19 या वचनामधील ज्या देवाला न आवडणाऱ्या गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टीचा आम्हाला त्याग करणं गरजेचं आहे. प्रियानो, गलतीकरास पत्र 5वा अध्याय 19-20 या वचनामध्ये ज्या आत्म्याच्या विरुद्ध ज्या गोष्टी आहेत, ज्या देह वासनेच्या गोष्टी आहेत, देह कर्माची, देहाची जी कर्मे आहेत त्याचा आम्हाला त्याग करणं गरजेचं आहे. जार कर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्ती, चेटके, कलह, मत्सर, राग, तट, भेदपुटी या सर्व गोष्टी, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा अशा सर्व इतर गोष्टीचा आम्हाला त्याग करणं गरजेचं आहे. कारण की ही कर्मे ज्याच्या ठायी आहेत त्यांना देवाच्या राज्याचं वतन मिळणार नाही, ती समृद्धी त्याला मिळणार नाही, ते सार्वकालिक जीवन
जीवन त्याला मिळणार नाही. वचन आम्हाला या ठिकाणी सांगत आहे, या कर्मामध्ये जो आपलं जीवन जगत आहे तो स्वतःचा घात करून घेत आहे. आणि म्हणून गलतीकारक 5 अध्याय 19-20 या वचनामधील 21 या वचनामधील ज्या गोष्टी आहेत, जी देहाची कर्मे आहेत, त्या आम्हाला सोडणं गरजेचं आहे. गलतीकारक 3 अध्याय 5 ते 10 या वचनामध्ये देखील त्याच काही गोष्टी आम्हाला त्या ठिकाणी देखील पाहायला अभ्यासाला मिळत आहेत. त्या ठिकाणी देखील संत पाऊल तेच त्यांना सांगत आहेत. तर पृथ्वीवरील तुमचे अवयव, जार कर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना, लोभ, मूर्तीपूजा, याला मूर्तीपूजा म्हणावे आणि याचा त्यामुळे देवाचा कोप होतो. म्हणून आता शिवीगाळ, क्रोध, संताप, दुष्टपणा, निंदा आणि या आपणापासून दूर करा. एकमेकांशी लवाडी ती दूर करा. या गोष्टीचा आज आम्हाला त्याग करणं गरजेचं आहे. मी वेळेअभावी या सर्व गोष्टी आपल्याला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करत आहेत, पण जर पवित्र शास्त्र आपल्याकडे आहे तर ती वचने उघडा आणि वाचा आणि अंतःकरणापासून त्याच्यावर मनन आणि चिंतन करा. प्रियानो, 2 तिमोथी याचा 3 अध्याय आणि 3 ते 5 या वचनामध्ये देखील आम्ही काही गोष्टी त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतात. 2 तिमोथी याचा 3 अध्याय आणि 3 ते 5 या वचनामध्ये ममताहीन, शांतताद्वेषी, चहाडखोर, असमयी, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी, विश्वासघातकी, हूड गर्वाने फुगलेली, देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड धरणारी, सुभक्तीचे केवळ बाह्य रूप दाखवून तिचे सामर्थ्य नकारणारी, अशी ती होतील. त्यांच्यापासून ही दूर राहा. या ठिकाणी संत पौल तिमोथेला सांगत आहे. काय सोडायचं आहे तर हे सोडायचं आहे प्रियांनो. अशा बंधनामध्ये असणारं जीवन, अशा वासनेमध्ये असणारं जीवन, अशा समृद्धीमध्ये त्यासाठी खेद करणारं जीवन, हे या सर्व गोष्टीतून आम्हाला हे जे जुनपण आहे ते आम्हाला टाकून द्यायचं आहे आणि येशू ख्रिस्ताजवळ आम्हाला यायचं आहे. ज्यावेळेस आम्ही या सर्व गोष्टी टाकून ज्यावेळेस येशू ख्रिस्ताकडे येतो प्रियानो, त्यावेळेस खऱ्या अर्थानं आम्हाला ते आरोग्य आहे, ते आरोग्य आम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होतं. कारण की पहा, एक उदाहरण म्हणून मी आपल्या समोर सांगायचं आहे. ज्यावेळेस आम्हाला एखादं सदृढ आरोग्य पाहिजे असतं, ज्यावेळेस तुम्ही एखाद्या वैद्याकडे वैद्यकीय तपासणीसाठी जाता, ज्यावेळेस सोल्युशन सांगतो, त्यावेळेस पहिली गोष्ट कोणताही डॉक्टर असेल तो त्या ठिकाणी सांगतो की तुमच्या ज्या पहिल्या जुन्या सवयी आहेत त्या सोडा, तरच तुम्हाला आरोग्य मिळेल. जर शुगरची आम्ही तपासणी केलेली आहेत आणि शुगरवर उपचार घेत आहोत, त्यावेळेस पहिल्यांदा डॉक्टर तुम्हाला सांगेल की जे गोड पदार्थ आहेत ते खाणं सोडून द्या, जे वाईट प्रोडक्ट आहेत ते तुम्ही खाणं सोडून द्या, त्याचा तुम्हाला त्याग करणं गरजेचं आहे, तरच तुमची शुगर नॉर्मल येईल. जर तुम्हाला बीपीचा त्रास असेल तर तो त्या ठिकाणी सांगेल जे मिठाचं खाण्यामधील जे प्रमाण आहे, तेलयुक्त जे पदार्थ आहेत त्याचं तुम्ही प्रमाण कमी करा, चरबीयुक्त पदार्थ खाणं बंद करा, तरच तुमचं बीपीचा जो त्रास आहे तो दूर होईल प्रियानो. म्हणजेच वैद्यकीय उपचारामध्ये देखील ज्यावेळेस तुम्हाला आरोग्य पाहिजे असतं, ज्यावेळेस एखादा डॉक्टर तुमची तपासणी करतो, त्या तपासणीमध्ये पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो तुमच्या जुन्या सवयी तुम्हाला सोडणं गरजेचं आहे. तर जे मी उपचार तुम्हाला आज देत आहेत, जे मेडिसिन तुम्हाला देत आहेत, त्या मेडिसिनचं तुम्हाला परिणाम होईल, ते तुम्हाला आरोग्यदायी ठरेल, तरच ते तुमच्यासाठी. जर आज देवाचं वचन तुमच्या जीवनामध्ये जर आरोग्यदायी व्हावं आणि ती आध्यात्मिक दृष्टी तुम्हाला प्राप्त व्हावी अशी जर तुमची इच्छा असेल, तर जे जुनपण आहे ते जोपर्यंत सोडत नाही तोपर्यंत तुम्हाला येशू ख्रिस्ताची ती वाणी ऐकू येणार नाही की मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे. हे आरोग्य जर आम्हाला प्राप्त व्हायचं असेल तर आम्हाला जुनपण सोडलं पाहिजे आणि ते सोडून आम्हाला येशू ख्रिस्ताच्या चरणी नतमस्तक होणं गरजेचं आहे. त्याच्या अधीन आणि स्वाधीन स्वतःला करणं. कसं मागावं, कसं येशू ख्रिस्तापर्यंत जावं आणि काय मागावं, कशा रीतीनं मागावं. या ठिकाणी बर्तलमईच्या परिस्थितीप्रमाणे तो एक भिकारी आहे. कदाचित जर जगिक दृष्टिकोनातून जर त्यानं मागितलं असतं तर त्यानं मागितलं असतं, मला संपत्ती द्या, मी भीक मागत आहे, मला आर्थिक मी दुर्बल आहे, मला सहाय्य करा, मदत करा, लोकांना मला मदत करायला सांगा. कदाचित हे त्यानं मागितलं असतं, पण तो ते मागत नाही. बर्तलमय ते मागत नाही, त्यानं त्या ख्रिस्ताला ओळखलेलं आहे. येशूकडे जायचं तर काय मागायचं हे बर्तलमयला कळालेलं आहे आणि म्हणून तो बर्तलमय येशू ख्रिस्ताकडे जाऊन म्हणत आहे, प्रभू मला दृष्टी प्राप्त व्हावी, मला दृष्टी प्राप्त व्हावी. हालेलुया, हालेलुया. प्रभू मला जी वास्तविक गरज आहे, जी स्पेसिफिक गरज आहे, आमची रोजची भाकर आज तो आम्हाला दे, जसं येशूने आम्हाला प्रार्थनेमध्ये शिकवलेलं आहे. जी तुमची आजची गरज आहे, मागणं वाईट नाही, पण काय मागावं हे देखील आम्हाला कळलं पाहिजे. जर तुमचं घरातले 10 वर्षाचं बालक जर तुम्हाला 4 व्हीलर मागत असेल तर तुम्ही त्याला द्याल का? नाही देणार. त्याची क्षमता तुम्ही बघणार आणि त्याच्या क्षमतेनुसार त्याच्यासाठी जे योग्य तेच तुम्ही देणार. काय मागावं हे देखील आम्हाला कळलं पाहिजे. आज त्या बर्तलमईनं त्याची जी वास्तविक असणारी त्या परिस्थितीमधील जी गरज होती ती गरज त्यानं त्या ठिकाणी मागितलेली आहे आणि ती गरज ती होती की मला दृष्टी प्राप्त होईल. कारण त्याला माहित आहे ही जर दृष्टी प्राप्त होईल माझं भिकारी पण नष्ट होईल, माझ्यातील
जे दुर्बलता आहे ती निघून जाईल, माझी आर्थिक परिस्थिती, सगळ्या गोष्टी दूर होतील. काय मागितलं? त्यानं ती दृष्टी मागितलेली आहे. त्यानं ती दृष्टी प्रभू येशू ख्रिस्ताला मागितलेली आहे. आणि त्या ठिकाणी येशू ख्रिस्त त्याला म्हणत आहे की जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केलेले आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले. तेव्हा त्याला लागलीच दृष्टी आली आणि तो त्या वाटेने येशूच्या मागे चालू लागला असं म्हटलेलं आहे. आज या ठिकाणी बर्तलमैला दृष्टी मागितली आहे. जे त्यानं विश्वासानं मागितलं ते विश्वासानं त्याला त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. आज प्रियानो, ज्या काही गोष्टी तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या सानिध्यात स्वतःला घेऊन जात असताना मागत असाल तर काय मागत आहात हे आधी बघा. काय कसं मागायचं आहे हे तुम्ही बघा आणि कसं तुम्हाला प्राप्त होणार आहे या गोष्टी तुम्हाला या प्रसंगातून पाहायला, अभ्यासाला मिळत आहेत. त्या बर्तलमैनं त्याच्या सामर्थ्याची रुची चाकलेली आहे. पहा कसं मागितलं पाहिजे, कसं त्याच्या सानिध्यात आलं पाहिजे, कशा रीतीनं आम्ही स्वतःला त्याच्याकडे सादर केलं पाहिजे. पारितोषिक हे आहे की त्याला जे मागितलेलं आहे त्याला प्राप्त झालेले आहे. आणि ते प्राप्त काय झालेलं आहे तर त्याला ती दृष्टी प्रियानो प्राप्त झालेली आहे. प्रियानो, आज जी आमची वास्तविक गरज आहे, आज आम्हाला काय मागायचं आहे तर आम्हाला शास्त्र शिकत आहे. सर्वप्रथम देवाचं राज्य आणि त्याचं नीतिमत्व मिळवण्याकरता तुम्ही झटा वचन आम्हाला सांगत आहे. प्रथमतः देवाचं राज्य आणि त्याचं नीतिमत्व मिळवण्यासाठी जगा. आज मागा म्हणजे काय मागायचं आहे तर आज देवाला ती आध्यात्मिक दृष्टी मागूया, ते आध्यात्मिक ज्ञान मागूया, ते आध्यात्मिक सामर्थ्य मागूया. बर्तलमैनं मागितलेलं आहे. त्याची जी वास्तविक गरज होती ती गरज त्यानं मागितलेली आहे आणि त्याचं उत्तर त्याला त्या ठिकाणी प्राप्त झालेलं. शेवटच्या भागामध्ये असं म्हटलेलं आहे की आणि तो वाटेने येशूच्या मागे चालू लागला. आणि तो वाटेने येशूच्या मागे चालू लागला. ज्यावेळेस त्याच्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं गौरवी कार्य प्रकट झालं त्या प्रसंगानंतर तो येशूच्या मागे वाटेने चालू लागला असं म्हटलेलं आहे. आणि त्या बर्तलमैच्या बाबतीत चर्च हिस्ट्री आम्हाला सांगत आहे की थोमानंतर जर दुसरा कोण प्रभू येशूचा अनुयायी येऊन गेलेला आहे तर तो बर्तलमै आहे. कलकत्ता भागामध्ये त्यानं चर्च हिस्ट्रीमध्ये ईश्वर विज्ञान प्रशिक्षण घेत असताना आम्हाला या गोष्टी अभ्यासास मिळाल्या की तोच बर्तलमै फक्त त्या ठिकाणी तेवढ्याच परिस्थितीपुरता तो येशू ख्रिस्ताच्या मागे चालला असं नाही, तर त्याचं प्रतीक आम्हाला दिसून येत आहे की येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर, स्वर्गारोहणानंतर देखील येशू ख्रिस्ताचं कार्य त्यानं सोडलेलं नाही, येशू ख्रिस्ताची सेवा त्यानं सोडलेली नाही, येशूची साक्ष त्यांनी सोडलेली नाही, तो सेवा करत राहिलेला आहे. म्हणून मी कधी विचार करतो की का बर्तलमै या सर्व चमत्कारापैकी बर्तलमैचा चमत्कार या शुभवर्तमानामध्ये नोंद केला जातो, कारण की खरोखर परमेश्वर त्याच्या लोकांसंगतील या प्रत्येक घटनातून, प्रसंगातून काहीतरी बोलू इच्छित आहे. आज प्रियानो, या परिस्थितीकडे, या प्रसंगाकडे जात असताना आम्ही त्याचा धावा करत आहोत, पण कसा करत आहोत? आम्ही त्याच्याकडे मागत आहोत, कसं मागत आहोत? आम्ही त्याच्या सानिध्यात जात आहोत, कसं जात आहोत, कशा रीतीने जात आहोत? ती रक्तस्रावी स्त्री असेल किंवा हा बर्तलमै असेल किंवा ती विधवा असेल, प्रियानो, त्यांचं मागणं असेल, त्यांचं येशू ख्रिस्ताजवळ जाणं असेल किंवा ज्या रीतीनं त्यांनी येशू ख्रिस्ताचा धावा करणं असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत प्रियानो आम्हाला काय सद्बोध करत आहेत? आज प्रियानो, आमच्याही जीवनामध्ये आम्ही कसं मागत आहोत, आम्ही कसं स्वतःला येशू ख्रिस्ताच्या सानिध्यात घेऊन जात आहोत आणि आम्ही कशा रीतीने काय मागत आहोत, या सर्व गोष्टीचं आत्मचिंतन, आत्मपरीक्षण आज तुम्हाला आणि मला करणं गरजेचं आहे. ज्या रीतीनं जी दृष्टी त्याला प्राप्त झाली त्या रीतीनं आज आमच्याही जीवनामध्ये जी अपूर्णता आहे ती निश्चित अर्थानं प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्या दैवी वाणीनं परिपूर्णतेत जाईल प्रियानो. कारण की सुंदर प्रसंग आहे, येशू थांबलेला आहे. त्या अंतःकरणातून आलेल्या आवाजासाठी येशू ख्रिस्त त्या ठिकाणी थांबलेला आहे आणि त्यानं त्याला आपल्या जवळ घेतलेला आहे. आज प्रियानो, तो येशू तुमच्या आणि माझ्यासाठी देखील थांबत आहे. जर आम्ही अंतःकरणापासून त्याला हाक मारत आहोत, आम्ही जर प्रत्येक गोष्टीवर मात करत आहोत, जगातील प्रत्येक अडखळणावर आम्ही मात करत आहोत, आमच्यामधील असणारी असक्षम बाजू त्याच्यावर मात करून आम्ही स्वतःला ज्यावेळेस येशू ख्रिस्तापर्यंत घेऊन जाण्याचा नेटाने प्रयत्न करू, त्यावेळेस निश्चित अर्थाने येशू तुमच्या आणि माझ्यासाठी थांबणार आहे. येशू ख्रिस्तापर्यंत जात असताना जर आम्ही स्वचा त्याग करू आणि आमचं जुनं पण सोडू तर निश्चित अर्थाने येशू
येशू ख्रिस्ताच्या त्या सहभागितेची, सहवासाची अनुभूती आम्हाला येणार आहे. त्या सामर्थ्याची रुची आम्ही चाकणार आहोत. निश्चित अर्थानं जर आमची जी काही वास्तविक गरज आहे ती आम्ही मागू, तर प्रभू येशू ख्रिस्ताचंच तुमच्या माझ्यासाठी ते शब्द आहेत, मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे. निश्चित अर्थानं आज ती वाणी, तो शब्द तुमच्या आणि माझ्यासाठी देखील आहे. मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे. आज आमची जी उणीवता आहेत, आज आमची जी कमी गटी आहेत, आज मी जगातील गोष्टीतून नाही म्हणत, पण आज आध्यात्मिक दृष्टिकोनातून मी आज तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना प्रोत्साहित करेल. आज तुमच्यामधील कोणतं अशी गोष्ट आहे जी येशू ख्रिस्ताच्या सानिध्यात जाण्यापासून तुम्हाला अडवत आहे, त्याच्यावर मात करा आणि जी तुमची वास्तविक उणीवता आहे ती येशू ख्रिस्ताच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करा. निश्चित अर्थानं ती आज दूर होणार आहे. प्रभू येशू ख्रिस्त आरोग्य देणार आहे. प्रभू येशू ख्रिस्त प्रार्थना ऐकणार आहे. प्रभू येशू ख्रिस्त आमचं जीवन आरोग्यदायी, आनंददायी, आशीर्वादित करणार आहे. पण आम्ही स्वतःला कसं येशूच्या सानिध्यात घेऊन जात आहोत, हा एक आत्मचिंतनाचा विचार या माध्यमातून मी आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करते. या घटना प्रसंगातून मी आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करते. तर अंतःकरणापासून याच्यावर मनन चिंतन करा. जे काही उणीवत आहे त्याच्यावर मात करा. प्रभू येशूला स्वतःचं समर्पण करा. नतमस्तक व्हा. भीत भीत कापत कापत ती स्त्री त्याच्या जवळ आलेली आहे. अत्याक्री विधवेनं आग्रहाची प्रार्थना तिनं सातत्याने ठेवलेलं आहे. धमकावण्यात आलं तरी देखील बर्तनमय थांबला नाही. प्रतिकूल परिस्थितीवर त्यानं मात करून अनुकूल कार्य करणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या सानिध्यात तो स्वतःला घेऊन गेलेला आहे. त्याच रीतीनं तो अनुभव, ती सामर्थ्याची रुची तुम्ही आणि मी देखील चाकणार आहोत. त्याचा अनुभव तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये देखील आल्याशिवाय राहणार नाही. प्रभूकडे हे वचन आपल्या प्रत्येकाच्या आध्यात्मिक जीवनासाठी आशीर्वादित, उत्तेजित करणारं, प्रेरणादायी करणारं असं व्हावं, हीच मी प्रभूचरणी प्रार्थना करतो. आपण प्रार्थनेत असू. हे अनंत ईश्वरा, दयेच्या कृपेच्या महासागरा, या सृष्टीचे निर्माते, आमचे जीवन तुधारक देव प्रभू परमेश्वरा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो. मनापासून आम्ही तुझे आभार मानतो, उपकारस्तुती करतो या वचनासाठी. या वचनाद्वारे तू आज आमच्याशी बोललेला आहेस प्रभू. हे वचन आमच्या आध्यात्मिक जीवनाला आशा देणारं, प्रेरणा देणारं, प्रोत्साहन देणारं व्हावं असं तुझ्या दैनंदिन कृपेने कर. या वचनाप्रमाणे आम्ही स्वतःचं जीवन प्रभू तुला सादर करावं, याकरिता प्रभू तू आमचं सहाय्य कर. ज्या काही आमच्यातील कमी घटी उणीवता आहेत प्रभू, जी अपूर्णता आहेत त्या तुझ्या नावामध्ये परिपूर्णतेच्या दिशेने घेऊन जाण्याचा आम्ही नेटानं प्रयत्न करावा. याकरिता प्रभू प्रत्येकाचं सहाय्य कर, मार्गदर्शन कर. प्रत्येकावर तू आपली कृपा दृष्टी ठेव. इथपर्यंत प्रभू आम्हा प्रत्येकाचं सांभाळ, संरक्षण केलंस. त्याच रीतीने प्रभू तुझ्या गौरवार्थ, तुझ्या राज्याच्या वाढीसाठी अशाच रीतीने तू आम्हा प्रत्येकाचा तू उपयोग करून घ्यायचा आम्ही तुझकडे प्रार्थना करतो. जी लेकरं आज ज्या विश्वासानं तुझकडे आलेली आहेत, जे काही मागत आहेत, पुरवठा करणारा, आरोग्य देणारा, शांती देणारा परमेश्वर तू त्यांच्या जीवनामध्ये कार्य कर, हीच आम्ही तुझकडे प्रार्थना करतो. इथून पुढची वेळ तुझ्या हातात समर्पित करून प्रार्थना विनंती प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या प्रियानी गोड नावात मागतो, म्हणून तो ऐक. आमेन, आमेन, आमेन. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाऊ. तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर येईल. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋणासरून सोडले आहे तसेच तू आमच्या ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन, आमेन. आणि आता सर्व समर्थ देव जो बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची प्रेमळ कृपा आणि पवित्र आत्म्याचं सहभागीपण आता आणि सदा सर्व काळ आपणा सर्वांसोबत, देवाच्या सर्व विश्वसनीय लेकरांसोबत आता आणि सदा सर्व काळ राहो. आमेन, 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 आमेन. गॉड ब्लेस यू ऑल. घरीच राहा, सुरक्षित राहा, प्रार्थनेमध्ये राहा. आमेन. गॉड ब्लेस यू. जय जय जगदीशा, जगाला तुझी आशा. जय मंगलधामा, जगावर तुझा मात्र प्रेमा. जय जगदाधारा, जगाला तुझा मात्र थारा. जय जय विश्वपते, जग हे तुझी वाट बघते. तुझी मात्र सेवा घडू दे
जगामध्ये देवा तुझे राज्य येवो जगिया स्वर्ग उभारा हो तुलाच वंदन गे अमुचे वैभव तू अवघे तुझ्या मात्र चरणी रमुदे सहर्ष दिन रजनी प्रभो परात्पर जय करुणाकर प्रभो परात्पर जय करुणाकर जय 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 बापा जय 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 पुत्रा जय 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 आज्ञा जय 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 आज्ञा जय 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 आज्ञा